ब्रिटिश काळात सेवा केल्याच्या मोबदल्यात खरं तर वतनाच्या जमिनी बहाल करण्यात आल्या होत्या. खरं तर पुण्यात आता जागेची उणीव भासू लागल्याने आता बिल्डर लोकांची नजर आजूबाजूच्या जागेवर जायला लागली असून पुण्यातील रांजणगाव गावातील हा धक्कादायक प्रकार असून विलास पंचमुख यांच्या माध्यमातून दबाव टाकून बोगसरित्या साठेखत केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जाऊ लागला आहे. यातील काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे न्याय मागितलाय. खासगी एजंट विलास पंचमुख आणि बिल्डर प्रवीण संघवी यांच्या माध्यमातून जागा लाटण्याचा प्रकार केला असून गुंड लोकांचा वापर करून आमच्यावर दबाव आणला जात आहे. आम्हालाही एकही रुपया मोबदला मिळाला नसल्याचा आरोप करीत विलास पंचमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे. तर आज आपण रांजणगाव गणपती या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे खरं तर जमीन विक्रीचा व्यवहार. यामध्ये खरं तर एका बिल्डरचा या जमिनीवर डोळा असल्याचं स्थानिक सांगतायत. ज्या शेतकऱ्यांची खरं तर ही जमीन आहे, ही जमीन खरं तर हडप करण्याचा डाव या बिल्डर करून केला जातोय आणि या बिल्डरला खरं तर सपोर्टिव्ह करणारे एजंट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ते एजंट देखील यांच्याच भावकीमध्ये आहेत असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. खरं तर ही जमीन आहे, खरं जमिनीचा नेमका कायदा काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊ. त्यापूर्वी खरं तर ही जमीन आहे जवळपास 90 ते 92 एकर या गटाची आणि आपण पाहू शकता हा जो काही पूर्ण गट आहे ही जमीन आहे आणि हा तो जमिनीचा प्लॉट आहे. खरं तर हा जमिनीचा प्लॉट प्राईम लोकेशनला आहे. असा असताना काही एजंटच्या द्वारे काही बिल्डर लोकांनी खरं तर या जमिनीवर डोळा ठेवलाय आणि ही त्या ठिकाणी जमीन या शेतकऱ्यांच्या परस्पर विक्री करण्याचा डाव करण्याचा घाट देखील त्यांच्या माध्यमातून घातलाय. खरं तर शेतकऱ्यांच्या ह्या जमिनीत त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल? खरं तर ही जमीन तुमची आहे असा तुमचा दावा आहे, या सातबाऱ्यावर तुमचं नाव आहे. मग असं असताना ही जमीन खरं तर तुमच्या परस्पर विक्री करण्याचा डाव त्या ठिकाणी घातला जातोय. नेमकं कोण आहे या सगळ्या पाठीमागं आणि का असं केलं जातंय? सर, मी मंगेश शिवाजी पंचमुख. मी माझ्या वडिलांनी हा संघवी वगैरे यांना मी कधी पाहिलं पण नाही. यांनी म्हणजे मला मारण्याची धमकी वगैरे म्हणजे अशा काही गोष्टी करतात. यांना मी आत्तापर्यंत कधी पाहिलेलं नाही. मी वैयक्तिक दीपक राजकुमार पंचमुख यांना म्हणजे माझे काही मी पैसे घेतले होते, मी त्यांना काही गोष्टी दिल्या. पण हा संघवी विलास चांगदेव पंचमुख हे आम्हाला फसवतात आणि स्टँडवर रांजणगाव गणपती इथं स्टँडवर माझ्या भावाला म्हणजे गणेश पंचमुख यांची मिसेस वारल्यामुळं हे काही गोष्टीचे असे दबाव देऊन. किती एकर क्षेत्र आहे तुमचं इथं? इथे 8 एकर आहे सर. त्या सातबाऱ्यावर नेमकं कुणाचं नाव आहे, घरातल्या कुणाचं नाव आहे? सर, वडिलांचं नाव होतं, त्याच्यानंतर म्हणजे आमच्या नावावरती झाले, तर स्वतः माझ्या नावावरती आता म्हणजे हे झालं सातबारा. ही जमीन तुमच्याकडून घेण्यासाठी नेमका कुणाचा दबाव येतोय किंवा कोण तो बिल्डर आहे ही जमीन बंडकावण्याचा प्रयत्न करतोय? त्याचे पैसे तुम्हाला मिळालेत का? प्रवीण संघवी आणि गुंदे जे एक आहे आणि विलास पंचमुख हा एजंट आहे. हा विलास पंचमुख काही गोष्टी रांजणगाव स्टँडवरती बऱ्याच वेळा म्हणजे मला काही गोष्टी दबाव दिला. ही जमीन तुम्ही विक्री केली का? केलेली सर, पण ही जमीन आता मी वैयक्तिक म्हणजे दीपक पंचमुख आहे आमचे चुलत भाऊ आहे, यांच्याकडून मी म्हणजे भोसले म्हणून आहे त्यांना ही केली ती. पण मला माझ्या त्या जमिनीचे म्हणजे मला कळतंय त्याच्यात मला पैसे भेटले. पण आता हे माझ्या वडिलांनी विकलेली होती पहिली, हे मला माहीत नव्हतं किंवा मला काही गोष्टी हे नव्हत्या, म्हणजे त्या टायमाला मला काही गोष्टी कळत नव्हत्या. तुमच्या वडिलांनी जमीन विकलेले काय कागद उपलब्ध आहेत का? नाही सर, ते सांगताच यायचं नाही, का ते आम्हाला कळतच नव्हतं सर त्या टायमाला. पण आता हे माणूस मला म्हणतो तुला मारन किंवा तुला अशा काही गोष्टी करेन, दबाव दिल्याचे करतो. तुम्ही त्या गोष्टी करू नका, आता मला ती जमीन परत पाहिजे. दुसरे शेतकरी आहेत, तो काय नाव आहे तुमचं? रमेश विष्णू पंचमुख. किती शेती आहे तुमची इथं? 8 एकर आहे. कुणाला विकली तुम्ही जमीन? पहिली विकली होती वडिलांनी संघवीला, त्याच्यानंतर संघवीला विकली मध्ये विलास पंचमुख, कैलास पंचमुख आणि एजंट आहे ना त्यांचा गुंदेच्या, यांनी जमीन वपल्यानंतर त्या टाइम 2010 साली वपली. 2010 साली वपल्यानंतर वडील वारले माझे, त्याच्यानंतर यांनी डाव टाकला आणि वडिलांच्या टायमाला यांनी ना कैलासनी, विलासनी आणि गुंदेच्यानी यांनी बंद ठेवून माझ्या वडिलांना फसवलेले. घरी आल्यानंतर पैसे दिले त्यांनी. दिल्यानंतर ते काय म्हणले, आम्ही तुमची जमीन 2 लाख एकरने घेतली, विषय संपला. त्याच्यानं वडील वारले, तर मी काय म्हणले एकच काम करू म्हणलं, आपण देवपंचमी यांना जमीन वपू, जे काय असन ते भरायला तयार आहेत. त्याच्यानंतर भोसलेचा व्यवहार झाला, ते सुद्धा बिचारे चांगले होते. कोणाला विकली तुम्ही आता जमीन? आता जमीन विकली दीपक पंचमुखला.
हा जे आहे ना माणूस आहे ना विलास पंचमुख, एक सांगतो हातून करतो मी, मला न्याय द्या. काय काय नाव आहे तुमचं? सर माझं नाव हरीश ज्ञानेश्वर पंचमुख. मी राहिला पुण्यामध्ये. मी साधारण एक 3 ते 3.5 महिन्यापूर्वी इथे रांजणगावमध्ये आलो होतो. माझी वडिलापूरची जमीन आहे इथे. किती एकर आहे? 4 एकर आहे. 421 गट नंबर त्याचा आहे. तर त्या अनुषंगाने मी विचारणा करायला आलो होतो विलास पंचमुख कडे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जागा जी आहे ती प्रवीण संघवी आणि दीपक संघवी यांना विकलेली आहे. तर त्या अनुषंगाने मी प्रवीण संघवी आणि दीपक संघवी यांच्या ऑफिसला मी चौकशी करण्यासाठी गेलो होतो. तर त्यांनी मला जातीवाचक शिव्यागाळ केलेत. प्रवीण संघवी, दीपक संघवी आणि बिपिन गुंदेच्या या तिघांनी मला जातीवाचक शिव्यागाळ केल्यात. मला म्हणले तू जर परत आमच्या ऑफिसला आला तर तुला मारून टाकल. त्याच्यानंतर ना मी खडक पोलीस स्टेशन पुणे येथे मी त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. एक 10 ते 12 दिवसानंतर ना माझ्या घरी त्यांनी गुंड लोक पाठवले. तर ना मी राहिला भवानीपेठमध्ये आहे. भवानीपेठमध्ये मी राहिला असताना त्यांनी माझ्या घरी गुंड लोक पाठवले. 7 ते 8 लोक आले. मी घरामध्ये नसताना त्यांनी माझ्या भाच्याला धमकी दिली. याचा सुद्धा माझ्याकडे FIR ची कॉपी आहे. हे बघा, समर्थ पोलीस स्टेशनला मी तक्रार दाखल केलेली माझ्या भाच्यानी. खरं तर तुम्ही म्हणताय की जमीन त्या ठिकाणी विक्री झालेली आहे, मग त्या जमिनीचा काय मोबदला तुम्हाला? मला 1ही रुपया त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये काही भेटलेला नाहीये. त्यांनी माझी कुक करून माझ्या कुठेतरी त्यांनी सह्या घेऊन काय ते साठेखत केलेलं आहे. पण त्यांचं जर म्हणणं आहे की मी त्यांना जमीन विकलेली, तर त्यांनी मला पुरावा दाखवावा. 1 तरी रुपया त्यांनी मला दिलेला आहे का? त्यांनी मला 1 तरी रुपयाचा व्यवहार दाखवावा. मी विकलेलीच नाही आणि माझ्या वडिलांनी पण विकलेलं नाही. माझ्या वडिलांचं 1986 साली 85 साली निधन झालेलं आहे. जमिनीची जी खरेदी विक्री झाली कधी झाली? 2010 साली त्यांनी व्यवहार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं जे माझ्या हाती जे डॉक्युमेंट लागले 2010 साली सचिन बोत्रा नावाच्या व्यक्तीला त्यांनी परस्पर त्यांनी जमीन विकलेली आहे. याच्यामध्ये सर्वात मोठा एजंट जर कोणी असेल तर विलास पंचमुख, कैलास पंचमुख आणि तो बिपिन गुंदेचा, हे तिघच आहे. आणि हा बिपिन गुंदेचा जो आहे तो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट, दीपक संघवी आणि प्रवीण संघवी यांच्यावर पुणे स्टेशन मध्ये जे मी माहिती काढलेली आहे 21 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. खरं तर हे सामायिक क्षेत्र आहे पंचमुख या सगळ्या कुटुंबाचं, भावकीचं. किती क्षेत्र आहे तुमचं इथं? तुमचं नाव काय? माझं नाव किरण अशोक पंचमुख, गट नंबर 644. तिथे विलास पंचमुखने परस्पर व्यवहार केला. ते पण चुलत्याला दारू पाजून मुंबईला घेऊन आलते. त्यावेळेस त्यांनी व्यवहार केला, पण ते आम्हाला काही मान्य नाही अजून. पण किती एकर जमिनीची विक्री तिथं केली? 33 गुंठ्याची आणि तिथं 644 मध्ये 8.5 एकर आहे. तुमच्या मला पैसे दिलेले माहित नाही, पण चुलत्याला दारू पाजून आणलेले एवढं मला माहिती आहे. किती चुलत्यांना पैसे वगैरे दिले होते? काही बहुतेक 10-12 लाख रुपये दिले. कागद वगैरे झालाय त्याचा सगळा? त्याचा कागद नाही दाखवत. आता काय नेमकी मागणी काय आहे तुमची? आमची मागणी एवढंच की आम्हाला वावर भेटतो. आता तुम्ही ही जमीन दुसरी कोणाला विक्री केली? नाही केलेली. तुमचं विजय पंचमुख. किती क्षेत्र आहे तुमचं इथं? कुणाचं नाव आहे हे क्षेत्रात तुमच्या घरातल्या? हे चंदर शिवाजी पंचमुख कोण लागतात तुमचे? चुलता आहे. तुम्ही जमीन विक्री केली असं म्हटलं जातं. हे नाहीये, जमीन विक्री केलेली नाही. आता नेमकी काय मागणी आहे तुमची? आता मागणी फक्त एकच आहे की आम्हाला याच्यामध्ये आमचं काहीतरी मिळावं, एवढीच आमची विनंती आहे. याच्यात नाही केलेली, आमच्या वडिलांनी पण नाही आणि आम्ही पण नाही. याच्यामध्ये फक्त विलास सांगदेव पंचमुख आणि कैलास सांगदेव पंचमुख यांच्याच माध्यमातून लोकांची, आमच्या गरीब लोकांची, जे आम्हाला माहिती नाहीये त्यांची फसवणूक केलेली आहे. बाकी काही नाही. आम्ही कुठेही सह्या केलेलं नाही, काही नाही. ह्या जागेबद्दल आम्हाला कधी आमच्या वडिलांनी, आमच्या पाज्यांनी कधी दाखवलेलं नव्हतं. आता ही आमच्या पूर्वजांची जागा आहे, महारवतनाची जागा आहे. ही सरकार आम्हाला हे करण्यासाठी दिलेली. याच्यामध्ये जी आम्हाला जागा जी आहे त्या जागेचा आम्हाला अधिकार आहे. जिचं एकच म्हणणं आहे विलास सांगदेव पंचमुखचं की हा दीपक पंचमुख कोण आहे, तुम्ही का त्याच्या नादी लागता? कारण आम्ही जर दीपक पंचमुखच्या जर नादी लागलो किंवा त्याच्यासोबत जर आम्ही गेलो तर त्याचं ते घर चालणार नाही. आणि जो प्रवीण संघवी आहे, दीपक संघवी आहे, ते त्यांना पैसे पुरवतात. ते तर या संदर्भात तुम्ही सगळ्यांनी ज्या दीपक पंचमुखांचा उल्लेख केला ते देखील आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल, आज ह्या जमिनीचा नेमका काय प्रकार आहे, नेमका काय गोळ आहे? जय माताजी. मी दीपक राजू पंचमुख. जमीन गट नंबर रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे, गट नंबर 421 ही वडिलोपार्जित आमच्या सगळ्यांची होती, आमच्या पंचमुख फॅमिलीची होती. साधारण 2000 साली मी मुंबई सोडून गावाला आलो पोट भरण्याकरता. परंतु साधारण सन 2010 मध्ये विलास चांगदेव पंचमुख, कैलास चांगदेव पंचमुख आणि त्यांचे मोठे बंधू
सुदाम चांगदेव पंचमुख हे प्रॉपर्टीचे एजंट होते. सांगायची गोष्ट फक्त एवढीच की सदर विलास चांगदेव पंचमुख हे एजंट आहेत. हे एजंट आजचे नसून सन 2090 पासून त्यांनी एजंटगिरी केलेली आहे आणि त्यांनी वेळोवेळी पंचमुख फॅमिलीचा किंवा पंचमुख परिवारचा फसवणूक करून त्यांची वावरं विकलेली आहेत. हे मी पुरावे प्रांताकडे पण सिद्ध केलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. घडामोडी कळाल्या की बाबा आपलं ह्या ठिकाणी असे 100 एकर 96 एकर वावर आहे. हाडकी हाडावळा सिसावळा जे आपण म्हणतो ते वावर आपल्याकडे आहे, आपल्या फॅमिली आहे आणि त्या पंचमुख फॅमिलीमध्ये ह्याच फॅमिली म्हणजे जे चांगू गेना पंचमुख त्यांचे जे कोण असतील वारस यांनी आजपर्यंत कुठल्याही पंचमुख फॅमिलीला वर येऊ दिलं नाही. हे विलास चांगदेव पंचमुखचेच वडील एजंट होते. विलास चांगदेव पंचमुख ह्या गोष्टी बोलतात की हा मुंबईहून आला, याला कागद माहित नाही. साहेब मला कागदला खरंच काही माहित नव्हतं. सन 2004 मध्ये माझं लग्न झालं. त्याच्या अगोदर 2003 मध्ये मी आदरणीय कालकथित विलास पंचमुखेंकडून आरोप केला जातोय की तुमच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांना किंवा ह्या शेतकऱ्यांच्या जे जमिनी आहेत या जमिनी बिल्डरच्या कशात घातल्याचं काम केलं जात आहे. साधारण 2010 मगाशी म्हणल्याप्रमाणे 2010 मध्ये विलास चांगदेव पंचमुख यांनी चे बंधू कैलास चांगदेव पंचमुख यांनी सन 2010 मध्ये प्रवीण मणिलाल संघवी, दीपक प्रवीण संघवी आणि त्यांचा मध्यस्थी शुरूचा बिपिन राजमल गुंदेजा यांच्या मार्फत व्यवहार केला. साधारण एकरी 15 लाख रुपये. ओके. त्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट केलं, साठेगत केलं आणि साठेगत करणारी ही सगळी लोक माझ्याबरोबर आहेत. साठेगत करताना त्यांची जी काही टर्म कंडिशन ठरली होती त्याप्रमाणे कोणालाही त्यांना मोबदला मिळाला आजपर्यंत नाही. प्रवीण संघवीनी, विलास चांगदेव पंचमुखनी, कैलास पंचमुखनी ह्या लोकांनी अक्षरशः आमच्या पंचमुख फॅमिलीला फसून व्यवहार केला आणि त्या अनुषंगाने 2023ला विलास चांगदेव पंचमुख, बिपिन गुंदेचा आणि प्रवीण संघवी, दीपक संघवी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. शुरुल कोर्ट यांनी 156(3) कायद्यानुसार कारवाई केली. त्यांचा गुन्हा दाखल झाला. का तर विलास पंचमुखनी मंगेश शिवाजी पंचमुख म्हणण्यापेक्षा निलेश राजाराम पंचमुख यांची बहीण डुप्लिकेट उभी केली डॉक्युमेंटला आणि दस्तऐवज नोंदवला आणि त्या अनुषंगाने त्याचा गुन्हा दाखल झाला. ह्या गोष्टीला विटनेस स्वतः मंगेश शिवाजी पंचमुख आहे. यांनी प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये माणसं डुप्लिकेट उभे करून खरं तर ही जी काही जमिनीचा व्यवहार झालाय खरं तर हा बोगस व्यवहार झालाय असा आरोप आहे. 100% हा बोगस व्यवहार झालेला आहे. प्रवीण संघवीनी, दीपक संघवीनी, विलास चांगदेव पंचमुख आणि गुंदेजा यांनी बोगस व्यवहार केलेला आहे. जमीन माझी आहे, माझ्या बापाची आहे आणि ती कशी मला भेटत नाही ते मी बघतो. काय तुमची शासनाकडे नेमकी काय मागणी आहे? प्रशासनाकडे या संदर्भात तुम्ही तक्रारी अर्ज केलेत? प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी तक्रार अर्ज केलेला आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे, हे जो आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट 40 एकरचा आहे. साधारण सन 2023 मध्ये 22 मध्ये फाळणी मारा केला. त्या फाळणी मारावरती सगळ्यांच्या सह्या आहेत. ॲडिशनल विलास चांगदेव पंचमुख यांच्या सुद्धा सह्या आहेत, पण ते डिनाय करतात की मी सही केली नाही म्हणून. यांची संमती आहे की बाबा फाळणी मारा हो म्हणून. फाळणी मारा झाला, तो फाळणी मारा ग्रँटेड आहे आणि त्यांच्या सही संमतीनुसार, आमच्या सही संमतीनुसार आणि त्यांच्या सूचनेनुसार हा फाळणी मारा आलेला आहे. हा फाळणी मारा कायदेशीर आहे, पण यांना प्रवीण संघवीला जमीन देता आली नाही म्हणून यांनी हा खेळ सगळा चालवलेला आहे. खरं तर विलास पंचमुख यांनी एक तक्रार पुणे ग्रामीण पोलिसांकडे केली. हे यामध्ये तुमचा नावाचा उल्लेख असेल, भोसले बिल्डर असतील, यांच्या माध्यमातून खरं तर शेतकऱ्यांची फसवणूक करून ही जमीन त्या ठिकाणी गुंडाळण्याचा आरोप केलाय. तशी तक्रार त्यांनी केली. तुमची काय तक्रार असणार आहे आणि तुम्ही काय मागणी करा? चांगदेव पंचमुख मी मगाशी म्हणल्याप्रमाणे हे प्रॉपर एजंट आहेत. म्हणजे साधारण 1990 पासून ते एजंटगिरी करतात. रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे, गट नंबर 1022. ह्या गटामध्ये राहुल विठ्ठल पंचमुख मयत, भरत विठ्ठल पंचमुख मयत, हिराबाई विठ्ठल पंचमुख मयत यांच्या सातबाराचे नाव होतं. त्यांनी त्यांच्याकडून साठेगत केलं. साठेगत केल्यानंतर परस्पर त्यांच्या विराईत खरगत मारलं. सांगायचं शासनाला की कोर्ट मॅटर असताना तुम्हाला खरगत करता येतं का?
नाहीयेत, पण तरी विलास चांगदेव पंचमुखनी खोट्या सह्या करून मालकांच्या त्यांनी खरगत केलं आणि सातबारा बनवला त्यांच्या नावाने, आणि तो सातबारा परस्पर सतीश क्षीरसागर यांना विकला. माझी एकच मागणी एकच आहे की फक्त एकटे मालक विलास चांगदेव पंचमुख नाहीयेत. याच्यामध्ये 4 चौथ आहेत. 4 चौथाचा जर विभाजन केलं तर 24 चौक 96, प्रत्येक चौथाला 24 एकर ते. त्या चौथातला मी 24 एकरचा मालक, बाकी इतर असतील त्यामध्ये विलास चांगदेव पंचमुख आहेत 24 एकरचे. असे 4 चौथे मिळून 96 एकर होते. त्या 96 एकर मध्ये जे सहहिस्सेदार आहेत यांना पण न्याय मिळवून द्यायचं काम मी करतो, आणि यांना न्याय मिळावा अशी मी शासनाला मागणी करतो. खरं तर हे जे काही प्रकरण आहे आपण पाहिलं, खरं तर हे गंभीर प्रकरण आहे. शासनाने देखील अशा प्रकरणाची खरं तर दखल घेतली पाहिजे. महारवातनाची जमीन आहे खरं तर ही वर्ग 2ची जमीन असते, आणि ही जमीन खरं तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या शिवाय ही जमीन विकता येत नाही. मात्र काही खाजगी एजंट असतील किंवा काही बिल्डर असतील यांचा खरं तर या जमिनीवरती डोळा आहे, कारण ही जमीन कोट्यावधी रुपयांची आहे आणि ही जमीन कमी किमतीत घेण्याचा डाव त्या ठिकाणी काही बिल्डरांकडून केला जातोय, असा आरोप या शेतकऱ्यांकडून केला जातोय. यामुळं शासनानं देखील या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि या सगळ्या प्रकरणाची योग्यची चौकशी होऊन खरं तर विलास पंचमुख यांच्यावरती कारवाई आणि संबंधित बिल्डर खरं तर यामध्ये जो बिल्डर या एजंटच्या माध्यमातून ही जमीन विकत घेतोय त्या बिल्डरची देखील चौकशी करावी आणि त्याच्यावर देखील योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता या पंचमुख कुटुंबाकडून केली जाते. जिथे थांबू. धन्यवाद.